कारण जिथे पण काम असेल तिथला मॅनेजर माझ्याच जातीचा असेल आणि ऑफिसमध्ये काम करणारी अजून लोक आपल्यासारखीच असणार, बरोबर ना साहेब? आणि प्रत्येक कार्यालयाचा मालक आमच्यातल्याच कोण्या जातीचा असेल. आणि जेव्हा पूर्ण सिस्टीम आमच्यासारख्या लोकांसारखी होईल आणि संपूर्ण स्टाफ आमच्यासारख्या उच्च जातीच्या लोकांचा होईल, तेव्हा भीमराव तुम्हा लोकांना कसं काय काम देऊ शकतो? म्हणून भीमरावच्या चेहऱ्याला बघा आणि मग ठरवा. आणि जो सेवेचा कार्य करत आलेला आहात तेच करत राहा, कारण आमची सेवा करत राहाल तर कधी नोकरीवरनं काढले नाही जाणार. पण सेवेच्या श्रद्धेने, भावार्थाने थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कराल तर असं वर्षानुवर्ष शिक्षण घेतल्यानंतरही कोणत्याही कामाचे उरणार नाही. तर बोल भीमराव, तुझ्या आजूबाजूला जी पूर्ण सिस्टीम आहे त्याला तू बदलू शकणार? का या सगळ्यांना हा विश्वास देऊ शकणार की जर का हे सगळे शिकत राहिले तर या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला कोणत्याच ऑफिस मधून काढलं जाणार नाही? बोल, हो की नाही? नाही. ऐकलं सगळ्यांनी? या भीमरावने नाही म्हटलं. ए दीपक, तू ऐकलंस ना भीमराव काय बोलला ते? नाही. अरे शिकायचं असेल तर शिक, या भीमराव कडून काहीतरी शिक. जेव्हा तुझा आदर्शच नाही बोलतोय, तुझ्या भविष्याची जबाबदारी घेत नाहीये आणि तू शिकतो सवरतोयस, अरे अशा शिक्षण सवरण्याचा काय उपयोग? असा भीमराव बनण्याचा काय उपयोग? मला जे बोलायचे होते ते मी बोललोय. आता मी निघतो आणि जाण्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट आठवण करून देऊ. तुम्ही सगळे या भीमरावला एक गोष्ट तुम्ही नक्कीच विचारा की असा भीमराव बनण्याचा काय उपयोग? उत्तर द्या भीमदादा. उत्तर द्या भीमदादा. हो भीमराव, उत्तर दे. होय भीमराव, उत्तर दे. उत्तर दे भीमराव. ते उत्तर दे भीमराव. उत्तर दे. उत्तर दे भीमराव. उत्तर बोल दे बोल. भीमराव. उत्तर दे भीमराव, आम्हाला उत्तर ऐकायचंय. भीमराव, अरे बोल, काहीतरी बोल. बोल. का या सगळ्यांना हा विश्वास देऊ शकणार की जर का हे सगळे शिकत राहिले तर या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला कोणत्याच ऑफिस मधून काढलं जाणार नाही? दीपक, यावर नंतर बोलू आपण. रमाबाई, नंतर कशाला बोलूया? भीमराव सांगेल ना की भविष्यातली गॅरंटी देऊ शकतो का नाही? हितेश भाऊ, इथे जीवनाची गॅरंटी नाहीये. तुम्ही भीमला कसली गॅरंटी मागताय? दीपक मागू शकतो. दीपक भीमरावाला लई मानतो, त्याला आदर्श समजतो, त्याच्या सारखा बनायला बघतोय. तर मग भीमरावाला आश्वासन द्यावं लागल
की जेव्हा दीपक शिकून सवरून त्याच्यासारखा नोकरीला लागल तर त्याला नोकरीवरून कुणीच काढणार नाही. आणि जर आश्वासनच द्यायचं नसेल तर अंधारात तीर मारून काही उपयोग नाही. यापेक्षा तर चांगलं आपलं जुनं काम होतं ज्यामुळे आपण आपलं पोट भरत होतो. भीमदादा काहीतरी बोला. नाही देऊ शकत गॅरंटी. हा काय म्हणालात? बोल बोल, सगळे ऐकतील ना. आणि हा जरा व्यवस्थित सांग की कोणत्या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत तू. समजव समजव. जिजाबाई, तू नेहमी असंच का करत असतेस ग, ज्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो? सगळी लोक विचारत होती तर मी पण विचारलं. हा समजव. मी ह्या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत की उद्या जर शिकून सवरून सुद्धा दीपक जर कुठल्या ऑफिसमध्ये कामाला गेला तर त्याला त्या ऑफिसमधून नाही काढलं जाणार. मग शिकायचं कशाला भीमदादा? म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय की तुम्ही इतकी वर्ष संघर्ष करणार आणि माझ्यासोबत पण तेच होणार जे तुमच्या सोबत होतंय? होऊ शकतं. होईल का नाही ते न ग सांगूस, होईल का नाही तेवढंच सांग. पुरुषोत्तम काका, भीम असं कसं बोलू शकतो? होईल की नाही होईल? अरे कमीत कमी एवढं तरी आम्हाला सांगून टाक का शक्यता कशाची जास्त आहे. दीपकला नोकरीवरून काढून टाकतील का नाही काढून टाकतील? हा भीम, शक्यतेप्रमाणे उत्तर तरी दे. संभावना तर ह्याच गोष्टीची जास्त आहे की दीपकलाही कुठल्याही ऑफिसातून काढलं जाऊ शकतं. पण एक ना एक दिवस असं नक्कीच होईल कुठल्या दीपकला किंवा कुठल्या भीमरावला कुठल्याही ऑफिसमधून कधीच काढलं नाही जाणार. म्हणजे एक अपेक्षा घेऊनच पुढे जायचं. अशा अपेक्षांचा काय फायदा? पुरुषोत्तम काका, हा प्रश्न यांना नाही, तुमच्या बायको शोभा काकींना विचारा की आशा ठेवण्याचा काय फायदा असतो. आशा ठेवण्याचा फायदा हाच आहे की इतक्या वर्षांपासून तुम्ही परत याल याच आशेने शोभा काकी जिवंत आहेत. त्या तुम्ही याल याच आशेवर जिवंत होत्या त्या, माहितीये तुम्हाला. मुलांना बी सांभाळलं आणि तुम्ही परत आला तर तुम्हाला भेटल्या सुद्धा. आणि म्हणूनच आशा कायम ठेवल्याच पाहिजेत. हो, आणि मग ऑफिसमधून काढणार किंवा नाही काढणार हे तेव्हा ठरणार ना जेव्हा आपण काम करायला त्या जागेवर पोहोचू. न लिहिता वाचता कुठल्याही ऑफिस पर्यंत पोहोचूच शकणार नाही. जर आपण त्या जगापर्यंत पोहोचूच शकलो नाही तर मग ते काढणार तरी कसे? त्यामुळे काढणं किंवा न काढणं हा विषय दूरचा आहे. सगळ्यात आधी ह्या गोष्टीवर लक्ष देऊ कसं आपण लिहून शिकून त्या ऑफिसच्या जगापर्यंत पोहोचू शकू. तुम्ही सगळे रोज सकाळी संध्याकाळी जेवण करता ना? का जेवण करता? कारण जेवण करून तुम्हाला ताकद मिळते. बरोबर असंच रोज जर थोडं थोडं शिकलो ना तर त्यामुळे ही खूप शक्ती मिळेल. आणि ही शक्ती जातीच्या नावाने बांधलेल्या प्रत्येक भिंतीला तोडेल, जी भिंत तुम्हाला या ऑफिस आणि समाजापासून दूर ठेवते. भीमराव, जर भिंतच तोडायच्या आहेत तर मग मजुरी काय वाईट आहे? चला मित्रांनो, भीमरावची ही हालत बघून स्वतःच्या मुलांना शिकवायची स्वप्न देखील विसरून जावी लागतील. चला मित्रांनो. हे बघा, मी काय बोलतोय ऐका.
त्यांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नका. शिक्षण फार गरजेचं आहे. अबे, भीम तुटला हा. आणि जाऊ द्या, त्यांना जे करायचे ते करू दे. आणि होय पोरा, त्यांच्या मागे जाऊन काय फायदा नाही बघ. दिसते दिसते दिसते. हे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. जवळच तर काही दिसत नाही आणि चाललाय मोठं जातीचं भविष्य बघायला हा. आता कसं बनणार नायक? सोडून दे हे सगळं. नायक वायक बनणं सोडून दे. सगळी लोक तर गेली आता. लोक नसताना नायक कसं बनणार तू? हा नायक बनणार. बघ इकडे, बघ इकडे, बघ. वा जिजाबाई, हे सगळं करून भेटली ना मनाला शांती? धरणार नाहीस? मी ह्या गोष्टीची गॅरंटी नाही देऊ शकत की उद्या जर शिकून सवरूनही दीपक कुठल्या ऑफिसमध्ये कामाला गेला तर त्याला त्या ऑफिसमधून नाही काढणार. संभावना तर ह्याच गोष्टीची जास्त आहे की दीपकला देखील कुठल्याही ऑफिसमधून काढलं जाऊ शकतं. म्हणूनच सांगतोय, हे शिक्षण बिक्षण काही कामाचं नाही बघ. स्वप्नांमध्ये रमायला लावतात. बाळा, आता मी आलोय ना, बाप पोरांना आपण मिळून कमवूया बघ, आणि आपलं जीवन जगू. अरे बरोबर बोलतोय म्या. तुझं बापाचं कधीतरी ऐकायला शिक आणि पुस्तक फेकून दे. नाही, माझ्या मुलाच्या हातात तर कोणीही पुस्तक घेऊ नाही शकत. जी गोष्ट पोराच्या आयुष्याला गंज लावती ना, तिला काढून फेकलेलंच बरं. हे बघा मित्रांनो, भीमरावचं बोलणं योग्य आहे, पण सगळ्याच गोष्टी हवेत आहेत. बरोबर बोलतोय तू. मला पण भीमरावची गोष्टी व्यावहारिक नाही वाटल्या. माणूस तर दुसऱ्याला बघूनच विचार करतो ना की त्याच्याकडे जायचंय की नाही जायचंय. मग आपल्याला नाही जायचं. ठीक आहे, बस आपलं ठरलं तर मग. बरोबर बोललात. काय मित्रांनो, हा. येऊ दे भीमरावला. थांबा. असे काय झाले आहे की आज तुम्ही सगळे
तुमचा नायक त्या भीमरावला सोडून हे आपसात चर्चा करत करत पळून जात आहोत? आम्ही या मुद्द्यावरती नायक बरोबर नाही आहोत. अच्छा, तर आजपासून तो भीमराव तुम्हा सगळ्यांसाठी चुकीचा झालाय, हो ना? बोला, आता तो तुमचा नायक नाही राहिला. आणि आजपासून तुम्ही जय भीम पण नाही बोलणार ना? बोला की आजपासून तुम्ही सगळे जय भीम नाही बोलणार. बघा, जर का तुम्ही सगळ्यांनी हे म्हणाले की तुम्ही लोक जय भीम नाही म्हणणार तर मी तुम्हा सगळ्यांना मोफतची चहा पाजणार आणि सोबतच पोटभर नाश्ताही देखील. बोला, नाही बोलणार ना जय भीम आजपासून? म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय माझ्यासोबत पण तेच होणार जे तुमच्या सोबत होतंय? चला मित्रांनो, भीमरावची ही हालत बघून स्वतःच्या मुलांना शिकवायची स्वप्न देखील विसरून जावी लागतील. भीम, काळजी करू नकोस. ही लोक तुला ऑफिसमधून काढून टाकू शकतात, पण जी कामं आपण सगळे आधीपासून करत आलोय ते करण्यापासून थोडी ना थांबवू शकतात. जसं की मजुरीची कामं, हे तर तू अजूनही करू शकतोस. आणि कोणतंही काम छोटं नसतं. पण जर का हे काम करायला जर ते परत तिकडे गेले तर त्या समध्या लोकांच्या स्वप्नांचं काय होणार, जे त्या कामगारांच्या डोळ्यात होते? तुम्हाला लक्षात आहे ना, जेव्हा तुम्ही हेच वालं काम करणं सोडून केळोस्कर गुरुजींसोबत नवीन काम शोधायला जात होतात? पण काम तर करायलाच हवं ना. आज त्यांनी एका ऑफिसमधनं काढले, उद्या ते प्रत्येक ऑफिसमधनं काढतील आणि हीच त्यांची रणनीती असेल. आणि बाळादादा अगदी बरोबर बोलतायत. हे नाही की प्रत्येक वेळी लढायलाच पाहिजे. कधी कधी गप्प राहणं पण गरजेचं असतं. पण यावेळी मागे फिरणं बरोबर नाही दादा. रमा, तू असा भीमला चुकीचा सल्ला देऊ नकोस. नाही, रमा बरोबर बोलतीये. आता मी पुन्हा माती उचलण्याचं काम तर नाही करू शकत, कारण ते लोक ह्या गोष्टीला विजय मानतील आणि त्यांना असं वाटेल की त्यांनी मला ऑफिसमधून काढून काम करण्यासाठी एका अशा जागेवर पोहोचवलंय ज्या गोष्टीसाठी ते मला बाध्य समजतात. आणि मग आपल्या जातीतले ते लोक जे रुसून आज इथून गेले आहेत, ज्यांचा विश्वास तुटलाय, ते तर ह्या गोष्टीवर अजून ठाम होतील की शिकून सवरून आयुष्यात खरंच काहीही होत नाही. त्यामुळे माती उचलण्याचं काम नाही करणार. आणि मग काहीही होऊ देत, कुठल्याही परिस्थितीत ही लढाई मला जिंकावीच लागेल. काय? पुन्हा संघर्ष? किती संघर्ष करणार? जिजाबाई, लढाई लढायला हिंमत पाहिजे असते जी भीम मध्ये आहे. आणि ही गोष्ट पण बरोबर आहे की ह्याची लढाई वैयक्तिक जिंकणं आणि हरण्यापेक्षा बाकी लोकांच्या विश्वासाची आहे. जा पोरा, लढून जिंकून
परत त्याच ऑफिसमध्ये काम सुरू कर जिथून तुला काढलं होतं. आणि माझा पूर्ण विश्वास आहे ही लढाई तू नक्की जिंकणार. हो बाबा.